तर आपण इथं बघू शकता तिकडनं असं लाकडं आणून की इथं चुलीपाशी ठेवायला लागले आणि आपण पातेलं बघू शकता एकदम असं मोठं आहे. आता नेमकं आपलं प्रोसेस आता 12च्या पुढे चालू होणार आहे. तर आपलं मामा काय काय करायला लागले.
फक्त 7 मिलियन जाते फक्त. पडेल ना कोणाचं बाळूमामाच्या नावाने हा इथं कापड बाळूमामाच्या नावाने नागदेवताच्या नावाने काय कापड आहे मूर्ती बदलली काय का ही पालखीतली मूर्ती असते बाळूमामाच्या नावाने हातिरवा इकडे हे करू जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम वीर देवाचे मामांच्या शिळ्या मेंढ्यांच्या नावाने लिंक सगळे उभं वरती आधी बारीक करावर नमस्ते, माझं नाव स्वप्नील गवडे. हा भंडारा उत्सव जो आहे 2025-26 सालाबतप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. आता आम्ही कंटिन्यू 7 वाजल्यापासून आम्ही पालखीचा जे कार्यक्रम होता तो आता संपन्न झालेला आहे रात्री 12पर्यंत. आता आमचं पुढचं नियोजन आहे ते महाप्रसादाचे. त्यासाठी आम्ही आता महाप्रसाद करत आहे. खीर आहे ती आपली कैल भरून चालू आहे. 4 ते 5 हजार लोकांचं जेवणाचं नियोजन आहे. कोल्हापूर शहरापासून अगदीच थोड्या अंतरावर असलेले हे आपले मिनी आदमापूर म्हणून हे आपले बाळूमामाचे मंदिर ओळखले जाते. गावाचं नाव आहे आपल्या हनुमंतवाडी. 2003 पासून आपलं इथं मंदिर स्थापन झालेलं आहे.
दरवर्षी असाच उत्साह साजरा होतो. पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या एकादशीला आपला महाप्रसादाचा कार्यक्रम जबरदस्त मोठ्या प्रमाणात असतो. उद्या आपल्या इथे भाकणूककार शिवाजी रानगे आरे यांची उद्या सकाळी 8 वाजता भाकणूक होणार आहे. त्या भाकणुकीमध्ये अनेक असे खरे प्रत्यय येतात. त्यामुळे लाखो भाविकांची इथं गर्दी जमा होते. हे या मंदिराचे महात्म्य आहे. बाळमामाची स्थापना करून काय इथं बाहेरलं पब्लिक येतंय आणि देवस्थान जागृत आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी हनुमंतवाडीमधील आमचं बाळमामा मंदिर आहे त्या मंदिरामधील पुजारी बोलतो. आज 21 वर्ष पूर्ण झाली मंदिराला. आम्ही त्या देवाची 12 जण पुजारी आहेत. ते सगळे आम्ही पूजा करतो. सकाळी पूजा करून सकाळी 7 वाजता आरती असते आणि संध्याकाळी 7:30 वाजता आरती असते. प्रत्येक अमावस्येला इथं अंबलीचा प्रसाद केला जातो. बरेचसेच भक्त आसपासचे कोल्हापूरचे भक्त इथे प्रसादासाठी येत असतात. आंबील म्हणजे नेमकं काय असतं सांगा. आंबील म्हणजे नाचण्याचं पीठ बारीक करून ते त्यामध्ये पाण्यामध्ये लसूण आणि मीठ घालून ह्याचे आंबील तयार केले जाते. आणि त्याची क्वांटिटी किती असते आंबीलची? साधारण 2000 लोकांना आंबील पुरेल एवढा तो प्रसाद केला जातो. आणि जी आंबील आहे नाचण्याची केली जाते ती शरीरासाठी उपयुक्त असते. प्लस आयुर्वेदिक असते. प्लस आयुर्वेदिक असल्यामुळे शरीराला ते चांगले आहे. 2005 साली ज्यावेळी प्रतिष्ठापना झाली त्यावेळी आमचे पहिले वयस्कर भक्त सगळे होते. त्यातील बरेचसे भक्त आता हयात नाहीत आहेत. त्यांनी हे मंदिर उभा करण्यासाठी बरंचसंच कष्ट खाल्लं आणि जे आता जे आहेत त्यावेळेचे त्यांनी पण त्यांच्याबरोबर बरंच कष्ट खाल्लं. त्यांच्या एवढं कष्ट खाल्ल्यामुळेच एवढं हे मंदिर आता उभे आहे आणि आम्ही आता त्यांच्यामुळे आम्हाला ही सेवा करायला मिळते किंवा घडते. नमस्कार, मी सर्जेराव महादेव नरके. मी हनुमंतवाडी गावचा रहिवासी असून मला हे रांगोळीचा छंद कशामुळे लागला माहिती आहे. म्हणजे 1991ला मला मुलगी झाली. मुलगीचा पहिला वाढदिवस होता. त्या वाढदिवसासाठी मी 30 रुपये खर्च केले म्हणून घरातल्याने मला अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलं. मग घरातनं मी बाहेर पडल्यानंतर कारण घरातल्यांचं पण बरोबर होतं की बाबा हे घर कसं चालवायचं, सगळं तू असं पैसे खर्च करायला तर हे घर कसं चालवायचं. मग घरातनं बाहेर मला काढल्यानंतर मी एका धनगराच्या म्हणजे ह्या गावातच केरबा धनगरच्या घरात राहत होतो. गेले 7 वर्ष मी तिथं राहिलो. मला खायला काय नव्हतं, राहायला जागा नव्हती. बायकोची साडी पांघरून दिवस काढत होतो. आणि मला एक मित्र मी राखून ठेवले होते. ते मित्र मला पोहे तांदूळ आणून देत होते. त्याच्यावरती मी माझं दिवस घालवत होतो. एक दिवस मला खायला पण नाही मिळायचं. खरं मी आहे तसं काढत होतो. मग मी रांगोळीचा छंद म्हणजे कसा, बायको माझी आजारी असायची. मला कसं मी दिसायला काळा जरी असलो तर मला स्वच्छ राहायची सवय. मी दार घर लुटून रांगोळी काढायचो. घरात मला नावं ठेवायची लोक, गावातली भावकीतली बाहेरची लोक, की अशी नावं ठेवायची की मला धनगराच्या घरात राहतो आणि बायकासारख्या रांगोळ्या काढतो. तर मी कुणाची हे केलं नाही, मनाला लावून घेतलं नाही. आणि ह्या कलेवर माझं प्रेम होतं. मी ते स्वच्छ राहायचं सवय, मला हुंबरा पुजायची, हे रांगोळी केली. त्यातनंच माझं ह्या बाळूमामाची सेवा करायला लागलो किंवा घोडगिरीची बिरोबाची सेवा करायला लागलो. आज मला वाटते मी 27 वर्ष झाले कोणाचा 1 रुपया न घेता गावातली सेवा म्हणून मी ही रांगोळी करतो. आणि आज मला ह्या रांगोळीतनं माझं प्रपंच चालू आहे. आज माझ्याकडं म्हणजे कोल्हापुरातले 90% कार्यालय माझ्याकडे आहेत. त्या कार्यालयावरती मी रांगोळ्या काढतो. विथ शिवाजी युनिव्हर्सिटीसुद्धा माझ्याकडं गेले 5 वर्ष आहे. 5 वर्ष मी तिथे सेवा करतो. रांगोळी बाबतीत माझं मस्त नाव आहे आणि ह्या रांगोळीमुळं माझा अखंड प्रपंच चालू आहे. देवांचं कार्यक्रम, कुठल्याही देवाचं शुभकार्याचं, कुठलंही गावातलं शाळेचं सामाजिक कार्य असलं तर स्वतःच्या खर्चातनं मी ती सेवा करतो. ह्यात मला आनंदच आहे. नमस्कार, सद्गुरू बाळूमामा. आज हनुमंतवाडीत ज्यावेळेला स्थापना केली त्या टायमाला काही गावात आमचा एक थोडासा म्हणजे बराचसा समाज आमचा आहे आणि त्या समाजापासून आम्हाला थोडंसं जरासं वेगवेगळं जरासं वाटायला लागलं आणि वेगवेगळ्यानं आम्ही राहिलो. आणि त्यावेळेला काही अडचणी अशा आल्या की ज्या टायमाला काही गावात आमचा कार्यक्रम असायचा
तर कार्यक्रम असताना आमच्या बऱ्याच लोकांनी आमची त्यातली स्थापना करणारी लोक फक्त त्यात तसा म्हणला तर आता शेवट म्हणला तर मीच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर काही रविवारचा किंवा काही कार्यक्रम आमचं महिन्यातनं 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं हे दसरा बिसरा असला की आमच्या लोकांच्या कपाळाला भंडार लागत नव्हता आणि अंगारा म्हणून ह्यो कुठलाच आम्हाला त्याचा मान नव्हता. ह्यो मान लावायसाठी आज सद्गुरू बाळूमामा आम्ही एक मनात जिद्दीनं आम्ही आणि आमचे वयस्कर लोक वडिलाधारी लोकांनी मला सहकार्य केलं. मी सांगेल तसं तिने ऐकलं आणि त्यापासून आम्ही बाळूमामाचं मंदिर आम्ही मूर्ती स्थापना केली आणि स्थापना केलेल्या असतापैकी आसपासची खेड्यातली भगत म्हणा आज भावे सगळे येऊन महिन्याला कमीत कमी नाही म्हणलं तर 1000, 2000, 1500 अशी लोक येऊन इथून त्याचं आज दर्शन घेतात आणि वर्षातनं एक वेळा आमचा भंडारा असतो जो कमीत कमी 3-3.5 हजाराचा लोक इथनं प्रसाद घेऊन जातात. ही सद्गुरूची बाळूमामाची कृपा आहे ही आमच्या हनुमंतवाडीत आणि सर्व लोकांनी ह्याचा आशीर्वाद आपल्याकडं आहे. बाळूमामाच्या नावाने छान मला. तर आता आपण इथं बघू शकतो तर आपलं खिरीचं पातेलं चांगलं मोठं आहे. झाकणार आहे काय आले एवढं काय टाका काय मला माहित नाही कुठे मला काय नाही अरे पिशव होता की अगोदर मग पाणी होता असून दे बाळूमामाचा भंडारा उत्सव आहे. आता पालखी मिरवणूक नदीतनं जाऊन आलेली आहे. नदीतून जाऊन आल्यानंतर आता जेवण ढोल वाजत जेवण आहे आणि आता परत महाप्रसादाचं जेवण करायचं चालू आहे. लेडीज वगैरे सगळ्या भाज्या चिरून रिकाम झालेल्या आहेत. आता खिरीचं पातेल ठेवलेलं आहे. खीर करायचं चालू आहे. आणि खीर किती किलो आहे? खीर 150 किलो खीर आहे आणि भात 300 किलोचा भात लागतो आम्हाला. आणि किती जणांचा महाप्रसाद आहे? तरी एक 5-7 हजार माणसांचा प्रसाद होतो. रात्री 12 ते सकाळी कितीपर्यंत आपलं चालू असते कार्यक्रम? रात्री 12 पासून आता रात्री 12 पासून आता 6 वाजेपर्यंत जेवण आवरणार. तिथून पुढे भाकणूक झाल्यानंतर प्रसाद चालू म्हणजे काय? देवाची भाकणूक असते. ती भाकणूक झाली की प्रसाद चालू. पावणे 200 किलो टाकलाय. आणि गुळ सोबत आणि काय काय काजू? काजू बदाम
सुजी मनुके बेदाणे तर आत्ता बघू शकता आपलं खीर तयार झालं आहे. हे फोकस करून तर आत्ता आपण बघू शकतो तर आपली खीर तयार झाली आणि खीरचं क्वालिटी बघू शकता. आणि आपलं एकदम हे खीर आपलं प्रॉपर असं चुलीवर केलेलं आहे. आणि त्यासोबतच सगळं आपलं आचार्यानं व्यवस्थित केलेलं आहे. आणि आपण खीरचं पाठी बघू शकता. हे माझा हात आहे एवढंच आहे. आणि आपलं ही खीर हे काय फोकस होईना. आपण इथं बघू शकता आपला भाऊ पाणी भरत आहे. पाणी का भरालीस हे काय भराली भाताला अजून भात आपला तयार व्हायचा आहे. तर आत्ता आपण बघू शकतो इथं बऱ्यापैकी आता काम आवरले. म्हणजे आता बघायचं राहिलं तर मग नुसतं आता खीर झाल्या भात झाला आहे. भात अजून एक पातेल्यात ठेवणार आहे आणि नंतर आपली भाजी राहिल्या. मग भात बघू शकता आपण कसलं दिसतंय. हो शिजलाय का भात शिजलाय. थोडा असू दे बरोबर आणि मग तो मारा. काय करणार माहिती का अजून पक्का इथं बार मार. तर आत्ता आपण बघू शकतो हे मोठ्या वाटीला आपलं झाकण आहे. बघू शकताय 20 मिनटं मॅक्सिमम होते रे एवढे ॲडजस्ट. तर आपलं सुक्की भाजी आणि आपली इथं आमटीचं पातेल ठेवले बघू शकता. आणि आपल्या बाळूमाच्या महाप्रसादासाठी आपल्या दादांनी सकाळी 4 वाजेपर्यंत आपलं दुकान चालू ठेवले. आपलं वीर बाजार आपलं बाळूमाच्या बरोबर लागूनच आहे. बघू शकताय सगळं साहित्य आपलं इथूनच आहे. सगळं सप्लाय इथून गेले. म्हणजे आपल्या या भोजनासाठी जेवढं साहित्य लागले ते सगळं आपलं इथून आणले. आणि आपण इथं बघू शकता आपलं सुकी भाजी तयार झालेली आहे एकदम बऱ्यापैकी. यार आपल्याला बघू शकता इथं बटाटा आहे वांगा आहे आणि भरपूर गोष्टी आहेत.
देवाला इथे आला की काय आमची प्रौढा चालणे कोकण बांधून नवला गते लिंग वाशीर मूड सिंगी बाला तिजियाचे डोळे खाली खाली इथं का लापा तिकडे नाही इथं मारायचं आहे घेतली नाही पार्टीच्या भरती मला कधी घेतोय दुसऱ्यांदा घेतो आमची फोटो घेतलं नाही देऊ आम्हाला द्या कुठे बसला तू जेव्हा 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 सापडले देवी ओळख पटवून घेऊन झाले श्री संत बाळगोबा कलाग्राम सांस्कृतिक मंडळ हनुमंतवाडी सर्व भावी भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा या कार्यक्रमासाठी हॅलो जेवढे तू जेवतात जाऊ बापू नको साहेबा खाली वाढ वाढ हनुमंतवाडी टाका काय त्यांच्या वतीने सर्व भावी भक्तांचे सहर्ष स्वागत. वाजले जेवा जेवा खाली बघ वर काय बघायला तुझा हात धुवू नका टँकरला हात धुवू नका हनुमंतवाडी मी राहणार हनुमंतवाडीचं 21 वर्ष झाली बळमाचं मंदिर बांधलेलं आहे. तिची सेवा एक अत्यंत म्हणजे अति उत्कृष्ट करतात ती लोक ते गावडे समाजमध्ये आहेत आणि प्रत्येक वर्षी असा मोठा भव्य महाप्रसाद होतोय. लग्नाला आलेलो ही गोळी